जागतिक महिला दिनानिमित्त स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी तर्फे राज्यस्तरीय महिला रत्न आणि महिला भूषण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला आहे। महिलांच्या कर्तृत्वाचं कौतुक व्हावं तसेच त्यांच्या पुढील स्वप्नांना पंख लाभून उत्तुंग भरारी घेण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने नाशिक येथील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नावाजलेल्या स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी तर्फे महिलांना राज्यस्तरीय महिला रत्न आणि महिला भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते। जागतिक महिला दिनानिमित्त या महिला गौरव सोहळ्याचे आयोजन यावर्षी देखील तितक्याच उत्साहात संपन्न झाले। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये आमच्या स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी या संस्थेमार्फत जवळपास राज्यभरातून 40 महिलांना आम्ही महिला भूषण आणि महिला रत्न हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे। या निमित्ताने आम्ही आमच्या या कार्यक्रमासाठी खास डॉक्टर नमिता कोहक तसेच प्रांजली बिरारी नेवासकर ज्या गायक आहेत ह्या दोघांच्या हस्ते आणि डॉक्टर सुवर्णा शिंदे यांच्या हाताने आपण ह्या 40 महिलांचा या ठिकाणी गौरव केलेला आहे। आणि आज या संध्याकाळी मनापासून आनंद होतो की ह्या 40 महिलांचा सत्कार आणि कौतुक करताना आमच्या या संस्थेला खूप मोठा आनंद झालेला आहे। धन्यवाद। 2 एप्रिल रोजी सायंकाळी त्रिमूर्ती चौक नवीन नाशिक येथील नवजीवन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यास मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफटाईम डॉक्टर नमिता कोहक, पार्श्वगायिका प्रांजली बिरारी नेवासकर, नवजीवन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा शिंदे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। त्याचप्रमाणे या अतिथींना राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर नमिता परितोष कोहक, मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफटाईम क्वीन। आज स्मितहर्ष एज्युकेशन फाउंडेशनतर्फे हा जो राज्यस्तरीय पुरस्कार 41 महिलांना देण्यात आलेला आहे याच्यापेक्षा दुधात साखर योग नाही दुसरा। कारण की जरी एप्रिल महिना सुरू झाला असला तरी हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की मार्च असो एप्रिल असो का कुठलाही महिना असो तो सर्व महिना हा महिलांचाच महिना असतो। आणि तळागाळातल्या सर्व महिलांचा त्यांनी जो चुनाव केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे। प्रत्येक क्षेत्र निवडताना त्या क्षेत्रातलं कार्य बघितलेलं आहे, त्या कार्याचं मोल म्हणून मोल स्वरूपात ही सुंदरशी त्यांनी ट्रॉफी प्रत्येकीला दिलेली आहे। आज येताना आम्ही रिकाम्या हाताने आलो होतो, जाताना एक पुरस्कार जेव्हा परत नेतोय तेव्हा त्या पुरस्काराची शाबासकी हीच सगळ्यात मोठी गोष्टी असते आणि ह्याचा उल्लेख या सर्वांनी आमच्यासाठी केलेला आहे। आणि नमस्कार, मी प्रांजली बिरारी, गायिका आहे। आज स्मितहर्ष अकॅडमीतर्फे जे पुरस्कार दिले गेले तर या पुरस्काराचं महत्त्व खूप जास्त आहे आणि इथे मला बोलावलं गेलं त्याबद्दल खरंच मनापासून पारक सर आणि देवजीकर सर यांचे धन्यवाद। या पुरस्काराचं महत्त्व खूप यासाठी आहे कारण आज आपण फॉर्च्युनेटली अशा सोसायटीमध्ये आपल्याला खूप सपोर्ट आहे, पण अशाही महिला आहेत की ज्यांना कुठल्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नाही आहे। त्यामुळे आज हा पुरस्कार एक ॲप्रिसिएशन म्हणून दिला जातो, ही खूप कौतुकास्पद आणि मोठी गोष्ट आहे। स्मितहर्ष अकॅडमीचे अध्यक्ष प्राध्यापक राजेश बेदमुथा, कार्याध्यक्ष प्राध्यापक CL लोकेश पारेख, उपाध्यक्ष वैशाली बेदमुथा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। महिला गौरव जो दिला गेला त्यामध्ये मुंबईपासून तर विविध जिल्ह्यांमध्ये आलेले महिला ज्या होत्या त्यांना आपण विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कार दिला। आज स्मितहर्ष अकॅडमीच्या ज्या उपाध्यक्ष आहेत वैशाली बेदमुथा मॅडम, त्यांचा वाढदिवस आणि तो निमित्त साधून आज हा कार्यक्रम घेतला गेला, ज्यामध्ये नाशिकच नाही तर बाहेरचेही विविध उपस्थित मान्यवर जे आहेत मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले होते। धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, फॅशन, कला, पत्रकारिता, कायदा, क्रीडा, आर्थिक, गृहिणी, आध्यात्मिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 41 महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार सौ नूतन मिस्त्री, डॉक्टर नेहा वीर, सुवर्णा कोठावदे, सपना पारख, तृप्ती बेदमुथा, प्रियंका पाटील, सौ ज्योती सूर्यवंशी, मनोरमा पाटील, शोभा शेळके, पूनम राजपूत उपाध्याय, प्रीती रायत, मंगल पवार यांना देण्यात आला। तर राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार तरन्नुम शेख, मोनालिसा जैन, रंजिता शर्मा चौबे, मनीषा बागुल, ॲडव्होकेट कामिनी खोरुडकर, ज्योती वाघचौरे, सुनीता चौहान, ऋतुजा बस्ते, डॉक्टर स्वराली देवळीकर, डॉक्टर स्नेहलता लुनावत,
लीना गोयंका, श्यामाताई श्रीमाळ, मीनाक्षी धटिंगन, संगीता जाधव, रुचिता दुसे, वैशाली कोठावदे, लाडिका रुके, खुशाली गांगुर्डे, सरिता चौधरी, सुनंदा सोनवणे, संगीता पवार, वैशाली चव्हाण, शर्मिला चव्हाण आणि सुमन जोशी आदींना गौरविण्यात आले. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.